नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे माऊली नगरमध्ये संतोष भाऊ मापारी यांच्या घरी एक औल यांना जखमी दिसली आहे। तिला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो। बघू शकता इथे एक बऱ्याच मोठ्या साईजची शृंगी घुबड रॉक केगल लावून मे बी एखाद्या वेळेला काहीतरी जखमी असावी किंवा काही मार वगैरे लागलेला असेल। मराठी नाव शृंगी घुबड। ते काही कामाचं नाही, पकडायला अडवच द्या। काय झालं तिला? अशी लपून कोण बसली ती? नाही का? एवढी मोठी ती आणि 3-4 दिवस झाले तरी काहीच खाल्लेलं नाही बरं। पाणी पण नाही दिलं तिला। दादा तुमच्या अंगावर गेली बरं ती? मार लागलेला वाटतं आणि तिला उठतच नाही। पंखाला तर काही मार दिसत नाही, उडी मारू लागली आणि खाणं पिणं काहीच नाही तिचं। 5 दिवस झालेच तिला ना। एखादी मोठी पिशवी द्या। स्वतःला डिफेंड करण्यासाठी जोरजोरात कटकट आवाज करणे आणि बऱ्याच वेळेला थोडासा सापासारखा सुद्धा जोरात आवाज करता येईल। नॉक्टर्नल असतात, निशाच्या शिकारीसाठी रात्रीच्या वेळेस बाहेर निघतात। बघूयात काही फीड करून, कारण एक्सटर्नल इंजुरी तर काहीच दिसत नाही आहे। जर काही खाल्लं, थोडीशी ताकद आली की रात्रीच्या वेळेला दिव्यासोबत प्रयत्न करून बघूयात। बघू शकता किती मोठे डोळे असतात त्याचे। शृंगी घुबड मराठीमध्ये। दिवसा काही दिसत नाही का? नाही दिसतं ना, वाव दिसत नाही असं नाही। मग रात्रीच्या वेळी व्हिजिबिलिटी तिची जास्त होते का? मग त्यात फरक तर पडतोच थोडासा। अरे का पिठाची आहे का? हा, दुसरी देऊ का? दुसरी चांगली आणि त्या तिथं आतमध्ये येईल की काय स्टोर रूम मध्ये। वैभव भाऊ मापारी, संतोष भाऊंचे चिरंजीव, ज्यांच्या घरी आपण आलेलो आहोत। कसं काय दिसले सर? एक 2-3 दिवसापूर्वी होती सर इथे आणि तिला थोडंसं मार लागलेलं होतं, तिथं कोपऱ्यात बसलेली होती। मग काल बाहेर गावी असल्यामुळे तुम्हाला आज सकाळी फोन करून बोलून आता ते बघावं लागेल नेमकं काय झालं। मार तर काही लागलेलं दिसत नाही तिला। नाही। प्रयत्न करून बघू, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे। चालेल। चला, धन्यवाद सर। थँक्यू। संभाजीनगरचे पक्षीमित्र, आमचे ही जवळचे मित्र असलेले दिनेश तांबट सर, यांना मी सगळ्यात पहिले फोन केला होता। त्यांनी इमिडिएटली जे पक्षीतज्ञ जे आहेत, मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर किशोर पाठक सर, यांना कॉन्फरन्समध्ये घेतलं। त्यांनी काही औषधोपचार ह्याच्यावर सांगितले आणि खाऊ घालण्याचं फिडिंगच्या संदर्भात सांगितलं। आता युजली ह्याच्या आधी बऱ्याचशा बर्ड रेस्क्यूजमध्ये फिडिंग मी प्रॉपरली केलेलं आहे, पण औषधी ज्या आहेत त्या औषधी त्यांनी व्यवस्थित सांगितल्या। त्यानुसार ह्याला त्याचं फिडिंग वगैरे व्यवस्थित त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर त्यावर व्यवस्थित जे काही त्यांनी सांगितले त्यानुसार औषधोपचार केले। दिवसातून 2 वेळेला त्याला आम्ही औषध द्यायचो आणि संध्याकाळच्या वेळेला रोज संध्याकाळी फिडिंग करायचो, कारण हा निशाचर प्राणी आहे, फक्त रात्रीच्या वेळेसच खातो। त्या गोष्टीचा विचार करून ह्याचं फिडिंग जे आहे ते फक्त आम्ही अंधार पडल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस करायचो आणि सकाळी आणि संध्याकाळी अशी 2 वेळेस त्याला औषधं देणं चालू होतं.
आणि हे ह्या ईगल आऊलला खाऊ घालणे, हिला औषधं देणे, ह्यामध्ये लोणारचे जे पक्षीमित्र आहेत श्री उमेश चिपडे सर, त्यानंतर विलास जाधव सर आणि आमचे सर्पमित्र कमलेश आगरकर सर, ह्या सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं. कारण एकट्याला खाऊ घालणं किंवा एकट्याने तिला औषध देणं हे थोडंसं अवघड होतं, एक जणाला त्याला पकडायला लागत होतं. तर त्यावेळेस ह्या सगळ्यांनी मला खूप जास्त मदत केली. गर्ल लाईक अ बॉय तुम्हाला माहिती नाही, बट गुड गर्ल. That's like a good boy. काय गुड गर्ल आहे तू? कोण आहे तू? चा ती म्हणत असेल तू कोण आहे? थरथर कापू लागली. तर माझ्या हातातून जर आपले भिजावी लागले तू 2 मिनटं खरं ठेवलं तो पोटात जाईल का त्याच्यामध्ये, पण मी ढिलं लागेल ते. नाही आपण खाऊ घाला, आपण धरा पोट टीच करून. बरं झालं का एवढं? सध्या जर आपण एवढं सफिशियंट होईल एवढं. भीती. भाऊ मापारी यांच्या घरून 3 दिवसापूर्वी रेस्क्यू केलेली रॉक ईगल आऊल, जी ॲक्च्युली इंजुरी तिला काहीच नव्हती, पण बेबी काही इंटरनल फिवर वगैरे तिला असणार. कारण जे बर्ड एक्सपर्ट पक्षीतज्ञ आहेत आणि मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर किशोर पाठक, जे संभाजीनगरला असतात, त्यांच्याशी ह्या आऊलबद्दल सगळं डिस्कस केलं होतं. त्यांना ह्याचे फोटो व्हिडिओ वगैरे सगळे पाठवले होते. तर त्यानुसार त्यांनी जी काही ट्रीटमेंट सांगितली होती ती ट्रीटमेंट हिला केली आणि रोज संध्याकाळी हिला व्यवस्थित फिडिंग वगैरे केलं आहे. आणि आजचं जे काही तिचं बिहेवियर होतं ते थोडंसं ॲग्रेसिव्ह वाटलं, खूप जास्त ॲक्टिव्ह झालेली दिसली. त्यामुळे एक प्रयत्न करतो आहे आम्ही की तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावं. ही आहे रॉक ईगल आऊल, मराठी नाव शृंगी घुबड. जे प्रायमरी फूड आहे ते आहे उंदीर. अख्खा उंदीर गिळून घेते आणि सगळं शोषून घेतल्यानंतर जे त्यातले केस आणि त्याची स्किन जी आहे ती पूर्ण ती बाहेर टाकून देते. दिसायला अतिशय सुंदरही म्हणता येईल आणि तेवढी भीतीदायकही, कारण डोळे एकदम मोठे मोठे दिसतात. असंही आपल्याकडे घुबडाला अननेसेसरीली अपशकुनी मानलं जातं. पण वेळेस तसं जर बघितलं तर जी आपली लक्ष्मी देवी जी आहे, लक्ष्मी मातेचं वाहन आहे घुबड. पण गैरसमज, अंधश्रद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याच ठिकाणी चुकीचे कामं करण्यासाठी, म्हणजे काळे जादू वगैरे हे जे काही प्रकार आहेत त्यासाठी ह्या आऊलला यूज केलं जातं. चिडल्यानंतर कटकट कटकट आवाज करायला लागते भीती वाटल्यानंतर, आणि खसखस आवाज पडतो. वाव, ग्रेट. तर अशा प्रकारे आत्तापर्यंतच्या ज्या काही असे ह्याच्या आधीचे बरेचसे रेस्क्यू झालेत त्यातला सगळ्यात हेल्दी होऊन गेलेला हा आऊल आहे. जर काम जर आवडलं तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.